नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या नेतृत्वात सगळे वॉर्ड अधिकारी, सगळे HOD आणि सगळे सिटी इंजिनियर, उपायुक्त या सगळ्या विभागाच्या लोकांची म्हणून आज एक बैठक झाली आणि वेगवेगळ्या विषयांना आपण हात घातलेले आहेत. त्यात पहिला विषय होता तो नैवेद्य आणि अलवेला या इमारतींचा. त्या इमारतींना जे पाडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर ती जी रहिवाशी आहेत ते 40 वर्ष तिथे राहतात आहेत आणि त्यांच्याच घरांवरती त्या 2 बिल्डिंगी झालेल्या आहेत. बरं, पहिल्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना CC दिलं आहे, OC दिलेली आहे. पण आता कुठल्या तरी अधिकाऱ्याने येऊन कोणाच्या तरी दबावाखाली सांगितलं की बाबा ती आम्ही दबावाखाली दिली, तर त्या अधिकाऱ्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि जो अधिकारी दोषी असेल तर त्याला ताबडतोब निलंबित केला पाहिजे. कारण आज त्या दोन्ही इमारतीतले ज्येष्ठ नागरिक हे घाबरलेले आहेत आणि त्या दिवशी मला 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांनी घेराव घातल्यानंतर त्यातली काही ज्येष्ठ महिला मला म्हणाल्या की मला अटॅक येऊ शकतो, मी आजारी झाले, काही लोक अपंग आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत या इमारतीमध्ये, तर आम्हाला खूप भीती वाटते की एखादा मंत्री ज्यावेळी बोलतो की इमारती तोडा, त्यामुळे आम्हाला भीती वाटलेली आहे. मी त्यांना त्या दिवशी आश्वासित केलेलं आहे की तुम्ही बिलकुल घाबरू नका, मी तुमच्या पाठीमागे. आज मी कमिशनरांशी बोलली, उद्या मी माननीय मुख्यमंत्र्यांचं मंगळवार कॅबिनेट असते तेव्हा जाऊन मुख्यमंत्र्यांशी सुद्धा ही चर्चा करणार आहे आणि मला सगळ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं का ती इमारत आम्ही तोडू शकणार नाही, कारण त्यांच्याकडे सगळे पेपरवर्क आहेत. पण अशा पद्धतीने एखाद्या विभागाला, एखाद्या लोकांना इथं वेठीस धरायचं ही चुकीची धारणा आहे. तुमचे आपसमधली जी भांडणं आहेत ती तुम्ही तिथे ठाण्याच्या कुठेतरी मध्यवर्ती भागात मैदानात जा आणि एकमेकाची डोकी फोडा. पण माझ्या बेलापूर मतदारसंघातल्या नागरिकांना जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला तर तो मी खपवून घेणार नाही. याची मी आज आपल्या माध्यमातून, तुम्ही काही समजा मला मी काय बोलते ते, प्रत्येक वेळी बेलापूरचा विषय घ्यायचा आणि बेलापूरच्या लोकांना वेठीस धरायचं हे बरोबर वाटत नाही. इथली स्थानिक आमदार मी आहे आणि लोक माझ्याकडे ज्या तक्रारी करतात त्यामुळे पक्षाचं नावसुद्धा आमच्या खराब होतं. हे पक्षाचं नाव कुठे खराब होऊ नये म्हणून त्या दिवशी मी त्यांना भेटली, त्यांना समजावून सांगितलं आणि आज त्याचप्रमाणे मी आयुक्तांशी बोलली आणि उद्या मी या विषयी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.